पदर सुलटा सईराईचा पदर सुलटा सईराईचा पदर सुलटा बाबुलनाथचा शिव मराठा अरे बाबुलनाथचा शिव मराठा कोनाड्यातला राम युगधर उभार पंचा डावा का सोडा उभार पंचा डावा का सोडा उभार पंचा डावा का सोडा देवा देवीने भरल्या वाटा अहो देवा देवीने भरल्या वाटा प्रभा देवीचा डुले बावटा भवानी लक्ष्मी दुर्गा गोटान किती सांगावा होईल मोठा किती सांगावा होईल मोठा किती सांगावा होईल मोठा गाव मराठी देव मराठी मराठ्यांची वाट मराठ्यांची वाट मराठ्यांची वाट देव मराठी देवी मराठी भक्त महाराष्ट्र आता मराठगडी रांगड आधी तलवार खाती घोंगड भारताची राखाया जोड जरी शिरवरच्या वर उड जरी शिरवरच्या वर उड तरी धड सरकतय पुढ असं आम्ही तलवारीचे धनी गातो पोवाडती गातो पोवाडती गातो पोवाडती अरे चिन्ह सरी कुणी आमची मराठी मराठ्यांची वाट मराठ्यांची वाट मराठ्यांची वाट जिना काल दे जिनगी मराठी कसले रनादानी माल मराठी हमाल मराठी दलाल वर पोट दलाल वर पोट दलाल वर पोट आणि हलाली दलाली खाऊन खाली आता मराठ्याची पेट आणि हलाली दलाली खाऊन खाली आता मराठ्याची पेट ही महाराष्ट्राची असे मुंबई नगरी इथे मराठी भाषा वसे लोक संसारी मराठीने मारले तसे बोलावरी मराठीने मारले तसे बोलावरी हा चंद्र सूर्य जो वरी दिसे अंबरी प्रकाशा परी आत्मशाहिरी जी आत्मशाहिरी 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 अशी आपली मुंबई होती. पण आता मुंबईची कशी काय दुरवस्था झाली आहे ते आपल्या पुढच्या गाड्यातून मी तुम्हाला सांगतो. मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई मिसळ झाली मुंबई र दादा धान्यात मिसळ वानात मिसळ तेलात मिसळ तुपात मिसळ त्याला वाढ व्यापाऱ्यांनी केली मिसळपुरी मुंबई मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई. आरमी खोटं बोलतो नाही आरमी पद्धत सांगतो आरमी लबाड बोलतो नाही मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई. तांदळात करती खडूची मिसळ गारगोटी गावात मैद्यात तुसळ लोखंडाचा किसा रव्यात मिसळ की रव्याचा कुसवा खव्यात मिसळ रव्याचा कुसवा खव्यात मिसळ रव्याचा कुसवा आता मिसळून घुसळून नफा बोराने खाल्ली ही मुंबई खाल्ली ही मुंबई मिसळ झाली मुंबई र दादा शिवीला मंदी मातीची मिसळ सिनेमा मंदी कीर्तीची मिसळ राजकारणात बी झाली आहे मिसळ पुढारी पेडारी सारखात दिसत पुढारी पेडारी सारखात दिसत पुढारी निवडणुकी पायी सोडीला पक्ष पण तिकीट सोडणार नाही मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई मिसळ झाली मुंबई र दादा मराठी भाषेत झाली या मिसळ कर्मसार इंग्रजी दिसत क्रियापदापुरती मराठी असत अरे क्रियापदापुरती मराठी असत स्टॉप स्टॉप बनले का पब्लिक असत बरोबर आहे मराठीत बी मिसळ झाली वाटते. अरे हसल तर सुद्धा येऊन दिसेल दबो आंबे ऐकलं काय हसल तो सुद्धा येऊन दिसेल दबो आंबे सब मी जर बन गई मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई मिसळ झाली
मी गणेश आचवल सर्व उपस्थितांचं आणि मान्यवरांचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं या पवित्र वास्तूमध्ये महानगर मराठी एकदिवसीय साहित्य संमेलन संपन्न होत आहे, साजरं होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. हे 48वे महानगर मराठी साहित्य संमेलन आहे हे सांगताना विशेष आनंद होतोय. मुख्य म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ या वास्तूला 90 वर्षांचा इतिहास आहे. डॉक्टर अना भालेराव आणि डॉक्टर बाळ भालेराव यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण केलेला आहे. तसंच जसं आपली भारतीय संस्कृती म्हणते की तमसोमा ज्योतिर्गमय असं तोमा सद्गमय, दीप प्रज्वलनाला महत्व आहे आपल्या इथे. आपण समई देखील प्रज्वलित केली आहे आणि आजच्या कार्यक्रमाला या संमेलनाला उद्घाटक म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते माननीय विश्वास नांगरे पाटील हे उद्घाटक म्हणून लाभले आहेत आणि अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये हास्याची जत्रा निर्माण करणारे सचिन गोस्वामी सर लाभलेले आहेत हे सांगताना विशेष आनंद होतोय. आणि मी आता माननीय विश्वास नांगरे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी अधिकृतपणे जाहीर करावं की आजच्या साहित्य संमेलनाचं महानगर साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे. त्यांना नम्र विनंती करतो. मला अत्यंत आनंद होत आहे. मला हे उद्घोषित करताना अत्यंत आनंद होत आहे की मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 48व्या महानगर मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अधिकृतरित्या झालेले आहे. धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या गोष्टीची दखल घ्यायची की आज आपलं उद्घाटन झालंय. आता माननीय विश्वास सरांनी सांगितलेलं आहे. आणि आता आमच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा, सुप्रसिद्ध साहित्यिका आणि आजच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्राध्यापिका उषाताई तांबे यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचा सत्कार करावा ही नम्र विनंती. सचिन गोस्वामी सर यांचा आपण सत्कार करतोय. हास्य जत्रा तर त्यांनी निर्माण केलीच, पण घराघरात प्रेमाचा गुलकंद सुद्धा त्या गुलकंदाचा सुद्धा आपण आस्वाद घेतलेला सगळे जाणतात. धन्यवाद. आता स्वामीराज प्रकाशनचे संस्थापक आणि अध्यक्ष रजनीश राणे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या संमेलनाचे उद्घाटक राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते अतिरिक्त पोलीस महासंचालक माननीय विश्वास नांगरे पाटील यांचा सत्कार करावा. सर्वांचं प्रेरणास्थान असणारे माननीय विश्वास नांगरे पाटील प्रत्येक तरुणाला त्यांचे नेतृत्व गुण माहिती आहे. धन्यवाद. आता मी माननीय विश्वास नांगरे पाटील सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आमच्या साहित्य संघाच्या अध्यक्षा, आजच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा साहित्यिका प्राध्यापिका उषाताई तांबे यांचा सत्कार करावा. उषाताईंचं कार्य आपल्याला माहिती आहेच. साहित्य संघाशी अनेक दशकं त्या सुद्धा निगडीत आहेत आणि आता साहित्य संघाच्या अध्यक्ष आहेत. धन्यवाद. आता मी प्राध्यापिका उषाताई तांबे यांना विनंती करतो की त्यांनी स्वामीराज प्रकाशनचे संस्थापक आणि अध्यक्ष रजनीश राणे यांचा सत्कार करावा.
पुन्हा एकदा माननीय विश्वास नांगरे पाटील यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाताई मेहेंदळे यांचा सत्कार करावा. उज्ज्वलाताई यांना सुद्धा आपण एक उत्तम लेखिका म्हणून जाणतो. साहित्य संघाशी अनेक दशकांचा त्यांचा सुद्धा संबंध आहे. आजच्या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणारे सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर अश्विनीताई भालेराव गांधी यांचा सत्कार करावा. डॉक्टर अश्विनीताई भालेराव परिवारातले एक महत्वाचं नाव. वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्ष त्या कार्यरत आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पुन्हा एकदा आपल्या संमेलनाचे उद्घाटक माननीय विश्वास नांगरे पाटील यांना नम्र विनंती की त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाचे कोषाध्यक्ष आनंद बिरजे यांचा सत्कार करावा. आनंद बिरजे अतिशय उत्तम कार्यकर्ते आहेत आणि एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन उत्तम कसं करावं यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. धन्यवाद सर. माननीय सचिन गोस्वामी यांना पुन्हा एकदा नम्र विनंती की त्यांनी साहित्य संघाच्या साहित्य शाखेच्या कार्यवाह प्राध्यापिका प्रतिभाताई सराफ यांचा सत्कार करावा. प्रतिभाताईंनी आतापर्यंत कथा, कविता, लेख, मुलाखती अशा स्वरूपातली त्यांची 14 पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांना 100हून अधिक पुरस्कार मिळाले. त्यांची कविता BA ला देखील अभ्यासाला आहे. सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे विनंती. रसिक हो, आज हा एवढा महत्वाचा सोहळा आहे ना की त्यामध्ये कार्यक्रमांची मेजवानी आहे आणि शाब्दिक मेजवानी आहे, साहित्याचा फराळ आहे आणि पदार्थांचा सुद्धा आस्वाद घ्यायचाच आहे आपल्याला नंतर. पण आजच्या साहित्य संमेलनाचं प्रास्ताविक सुरुवातीला मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने कार्याध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाताई मेहेंदळे यांनी करावं अशी त्यांना मी नम्र विनंती करतो. डॉक्टर उज्ज्वलाताई मेहेंदळे. नमस्कार मंडळी. मुंबई मराठी साहित्य संघाच्या या 48व्या महानगर संमेलनासाठी आपण सगळे जमलो आहोत. मला पूर्ण कल्पना आहे की आजचे दोन्ही मान्यवर जे आहेत त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात. पण महानगर संमेलन म्हणजे काय आणि कशासाठी आणि थोडंसं आपल्या या साहित्य संघाविषयी अगदी 2 मिनिटात मी प्रास्ताविक करणार आहे आणि त्यानंतर पुढचे कार्यक्रम सुरू होतील. महानगर साहित्य संमेलनाच्या या प्रास्ताविकामध्ये मुळात मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना हीच एक महत्वाची गोष्ट आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं जोखड झुगारून देण्यासाठी अनेक पुढाऱ्यांनी, क्रांतिकारकांनी जसे खूप प्रयत्न केले तसं आपली भाषा टिकवण्यासाठी सुद्धा अनेकांनी प्रयत्न केले. आणि हे प्रयत्न करत असतानाच खरं तर मुंबई मराठी साहित्य संघाच्या स्थापनेचा विचार आला. 1934 मध्ये मुंबईमध्ये एक साहित्य संमेलन घेतलं गेलं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये असा एक ठराव मांडला गेला की एक संस्था इथे साहित्यासाठी निर्माण झाली पाहिजे आणि त्या ठरावातूनच पुढे मुंबई मराठी साहित्य संघाची 1935 साली स्थापना झाली. म्हणजेच मगाशी आपल्याला सांगितलं तसं आता हे 90वं वर्ष आहे आणि 90 वर्ष अव्याहतपणे मुंबई मराठी साहित्य संघ ही साहित्य सेवा करत आहे. वेगवेगळ्या प्रकारांनी ही साहित्य सेवा चालू आहे. खरं तर साहित्य संघाला किंवा ही साहित्य सेवा करण्यासाठी आपल्याकडे इमारत सुद्धा उपलब्ध नव्हती.
तेव्हा साहित्य संघाचे संस्थापक मोठे डॉक्टर भालेराव ना भालेराव यांनी आपल्या घरात जागा दिली आणि VP रोडच्या त्यांच्या घरामध्ये साहित्य संघाची स्थापना झाली आणि पुष्कळ वर्ष तिथूनच साहित्य संघाचं, साहित्य शाखेचं आणि नाट्य शाखेचं काम सुरू झालं. साहित्य संघाच्या या दोन्ही शाखा त्यावेळापासूनच उत्तम तऱ्हेने कार्य करायला लागल्या. अनेक नाटकं इथे निर्मिती झाली, साहित्य संमेलनं झाली. तेव्हा त्याला उपनगर संमेलन असं नाव होतं आणि 1960ला ही इमारत होईपर्यंत जवळजवळ 17 संमेलनं उपनगर या नावाने झाली. वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईच्या वेगवेगळ्या सबर्बमध्ये अशी ही व्हायला लागली आणि जेव्हा साहित्य संघाची ही जागा मिळाली तेव्हा मात्र दुर्दैवाने डॉक्टर ना भालेराव आपल्यामध्ये राहिले नाहीत. पण बाकीच्यांनी हार मानली नाही. त्यांचे सगळे सहकारी आणि डॉक्टर भालेरावांचे चिरंजीव डॉक्टर बाळ भालेराव यांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ही इमारत इथे बांधली गेली. लक्ष्मण शास्त्री जोशींनी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी याची पहिली पायाभरणीला सुरुवात केली. स्वतःची इमारत मिळाल्यानंतर तर नाट्यशाखा आणि साहित्य शाखा यांनी मागे वळून पाहिलंच नाही. एक तर अखिल भारतीय साहित्य महामंडळाची घटक संस्था म्हणून आपल्या या संस्थेने खूप काम केलं आणि साहित्य शाखेने सुद्धा अनेक परिसंवाद, व्याख्यानं, वेगवेगळ्या मुलाखती, चर्चा आणि ज्याला पुढे महानगर संमेलन असं नाव मिळालं ते मूळचं उपनगर संमेलन खूप मोठ्या प्रमाणावर सुरू केलं. गोरेगाव, बांद्रा, मुलुंड, ठाणं, बोरिवली, अगदी पनवेल, अलिबाग इकडे सुद्धा तिथल्या वेगळ्या वेगळ्या संस्थांच्या सहकार्याने ही महानगर संमेलनं साजरी झाली आणि आज आपण 48व्या संमेलनापर्यंत आलो आहोत. मोठमोठे साहित्यिक या साहित्य संमेलनांचे अध्यक्ष झाले. यात बाबा बोरकर होते, राभी जोशी होते, रणजित देसाई होते, वसंत बापट, रमेश मंत्री, पुढे मंगला गोडबोले, आत्ताचे अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील, तेही आमच्या महानगर संमेलनाचे एकेकाळी अध्यक्ष होते. अरुणा ढेरे अध्यक्ष होत्या. पुष्कळदा असं झालंय की महानगर संमेलनाला जे अध्यक्ष झाले ते पुढे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. अनेक दिग्गज लेखक लेखिका इथे येऊन गेलेले आहेत. याच काळात अखिल भारतीय साहित्य महामंडळाची एक घटक संस्था म्हणून मुंबई मराठी साहित्य संघाने पुष्कळ वेळा काम केलेलं आहे. सदस्य तर आहेच ही संस्था. आमचे 3 सदस्य तिथे सतत महामंडळाचं काम करत असतात. पण जेव्हा कार्यालय दर 10 वर्षांनी एकदा आपल्याकडे येतं तर त्यावेळेला आपले 3 पदाधिकारी असतात आणि ते संपूर्णपणे संमेलनांचं 3 वर्ष आयोजन करणं, त्याची सगळी काळजी घेणं, सगळं ते करतात. आपल्याला थोडं ऐकून माहिती असेल की गेल्या वर्षी फेब्रुवारी 95मध्ये दिल्लीला मोठ्या प्रमाणावर 98व्या साहित्य संमेलनाचं आयोजन आपल्या साहित्य संघाने केलं होतं आणि त्याला पंतप्रधान मोदीजी आले होते आणि अतिशय उत्कृष्ट असं उद्घाटन त्यांनी केलं आणि अतिशय उत्कृष्ट असं भाषण त्यांनी केलेलं होतं. तेव्हा अशा या मुंबई मराठी साहित्य संघाच्या महानगर संमेलनाला आपण सगळेजण जमलेले आहोत. पण मग एवढं मोठं अखिल भारतीय संमेलन असताना महानगर संमेलन कशासाठी? तर अखिल भारतीय संमेलन ही देशात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होतात. महाराष्ट्रात तर होतातच,
पण अगदी दिल्ली, अंदमान, घुमान अशा ठिकाणी संमेलनं होतात आणि सर्वसामान्य सगळ्या माणसांना ही संमेलनं जाऊन बघता येत नाहीत, ऐकता येत नाहीत. संमेलन म्हणजे नक्की काय असतं हेही माहिती होत नाही आणि म्हणूनच त्याच धर्तीवर पण थोड्या छोट्या प्रमाणामध्ये आपण इथे महानगर संमेलन घेतो. आणखी एक महत्वाचं कारण याच्या मागे असतं की आपले जे इथले काही वक्ते, अभ्यासक, लेखक, कवी यांना महानगर अखिल भारतीय संमेलनात एकदम संधी मिळत नाही. त्यांना इथे संधी मिळते. आपले लोक कोण आहेत, आपल्या जवळपासच्या कोणाकोणात काय काय कला आहे, कोण चांगले लेखक आहेत, चांगले कवी आहेत, हे आपल्याला ह्या महानगर संमेलनात कळतं. आणि अखिल भारतीय संमेलनाला ज्या प्रत्येक घटक संस्थेला नावं द्यायची असतात तशी आपल्या संस्थेलाही द्यायची असतात. आणि या महानगर संमेलनातनं आम्हाला कल्पना येते की आपण कुणाची नावं देऊ शकतो. शिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक गावातलं किंवा प्रत्येक ठिकाणचं काही विशिष्ट प्रश्न असतात किंवा तिथल्या काही बोलीभाषा असतात, तिथल्या काही त्या चालीरीती रूढी असतात. त्याही लोकांपर्यंत कशा न्यायच्या, तर त्याला हे महानगर संमेलन अतिशय उपयोगी ठरतं. आणि म्हणून महानगर संमेलनाचा हा एक चांगला पायंडा मुंबई मराठी साहित्य संघाने घातलेला आहे. तो उत्तम तऱ्हेने चाललेला आहे आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा पुढचे सगळे कार्यक्रम बघाल, कारण यावेळेचा विषय सुद्धा आपल्या मुंबईशीच संबंधित आहे, आपल्याला तो जवळचा आहे, तेव्हा आपल्याला हे संमेलन आवडेल. अर्थातच मला माहिती आहे की आपण सगळे माननीय सचिव गोस्वामी यांचं भाषण ऐकायला आणि राष्ट्रपती शौर्य पदक लाभलेले आपले माननीय विश्वास नांगरे पाटील यांचे शब्द ऐकायला आपण सगळे आसुसलेले आहात. तेव्हा मी आणखीन वेळ घेणार नाही आहे, पण जरूर आपण सगळ्यांनी या आपले आणखी कोणी लोक असतील तर त्यांनाही बोलवा. पुढचे कार्यक्रम दिवसभर फार छान राहणार आहेत. शिवाय दुपारी अगदी साध्या अशा भोजनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे, तेव्हा जरूर ह्याचा आनंद घ्या. धन्यवाद उज्ज्वलाताई. खरोखरच मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेशी असलेलं त्यांचं नातं आणि हा सगळा प्रवास त्यांनी इथे मांडला आणि खरोखर छान वाटलं की आपल्या या वास्तूमध्ये आज हे महानगर मराठी साहित्य संमेलन संपन्न होते. आणि मुख्य म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानात एक होते. स्वामीराज प्रकाशनाचे संस्थापक आणि अध्यक्ष रविराज राणे हे व्यासपीठावर आहेतच, पण त्यांच्या वतीने तपस्या नेवे या सुद्धा आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करत आहेत. मी तपस्या नेवे यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. स्वामीराज प्रकाशन आणि मुंबई मराठी साहित्य संघ याच्या वतीनं आयोजित महानगरीय साहित्य संमेलनामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासाठी खूप भाग्याचा योग आहे. 48वं महानगर साहित्य संमेलन इथे होत आहे या वास्तूमध्ये आणि यासाठी साहित्यातले आणि आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे 2 रस आपल्या व्यासपीठावर आहेत. एक म्हणजे वीररस आणि एक म्हणजे हास्यरस. या दोन्ही रसांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप रंग भरलेले आहेत. कारण मनमे हे विश्वास म्हणत आपल्या आयुष्यामध्ये धैर्य शिकवणारे विश्वास नांगरे पाटील आणि महाराष्ट्राची हास्यरसाच्या माध्यमातून हास्यरस आहेच, पण मराठी भाषा तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम हे सचिन गोस्वामी करतायत. त्यासाठी त्या दोघांचंही मी स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने मनापासून आभार मानते. स्वामीराज प्रकाशन ही तशी खूप लहान संस्था आहे, वय वर्ष 3 असलेली. आणि मुंबई मराठी साहित्य संघ आत्ताच उज्ज्वला त्यांनी उल्लेख केला की 90हून अधिक वर्ष या संस्थेला झाली आहेत आणि शतकाकडे ही संस्था वाटचाल करते आहे. एखादी साहित्याला वाहिलेली संस्था इतकी वर्ष वाटचाल करणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे की या संस्थेसोबत स्वामीराज प्रकाशन संस्था हे महानगर साहित्य संमेलन आयोजित करते. स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने काही वर्षांपूर्वी म्हणजे 3 वर्षापूर्वी मराठी आठव दिवस नावाची चळवळ सुरू झाली.
कारण 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो सगळेच जण. पण वर्षातनं एकच दिवस मराठीसाठी का? दर महिन्याला आपण 27 तारखेला या मराठीचा जागर करूया या हेतूने मराठी आठव दिवस ही संकल्पना रजनीशजी राणे यांनी अंमलात आणली आणि त्याला अर्थातच रसिकांचा खूप उत्तम प्रतिसाद लाभला. सगळ्यात पहिले कोल्हापूरमध्ये मराठी आठव दिवस साजरा झाला आणि तिथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरमधल्या काही परभाषिक लोकांनी मुद्दामून आपल्या मुलांना मराठी शाळेमध्येच घातलं, कारण त्यांना मराठी भाषा आली पाहिजे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आणि मग अशा मुलांचं पालकत्व स्वामीराज संस्थेने उचललं आणि त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा स्वामीराज प्रकाशनाने केला. कोल्हापूर पासून सुरू झालेला हा प्रवास पुढे कणकवली, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, बेळगाव, गोवा असा करत आता मराठी आठव दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात हळूहळू पोहोचतोय. याची दखल जागतिक स्तरावर देखील घेतली गेली आणि जागतिक मराठी अकादमी आणि इंग्लंडमधील वर्ल्ड बुक ऑफ एक्सलन्स या संस्थांनी दखल घेत रजनीश राणे यांना खास मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. एक मराठी माणूस जर कुठल्या ध्येयाने झपाटला तर तो काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे स्वामीराज प्रकाशन आहे. मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया या त्रिसूत्रीवर आधारित मराठी आठव दिवस या चळवळीचं ब्रीदवाक्य आहे मराठी होऊया, मराठी जगूया. आणि याचा तृतीय वर्धापन दिन आपण 27 आणि 28 मार्च रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे साजरा करतोय. तर मी विनंती करेन तुम्हा सगळ्यांना की जसे आज तुम्ही या संमेलनाला आलात तसं 27 आणि 28 मार्चला रवींद्र नाट्य मंदिर येथे मराठी आठव दिवसाचा आपला तृतीय वर्धापन दिन आपण सगळेजण एकत्र साजरा करूयात. स्वामीराज प्रकाशन संस्थेची केवळ हीच ओळख नाहीये, तर या संस्थेने आजवर मान्यवर कवी आणि साहित्यिकांची 10हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आहेत आणि यातीलच एक पुस्तक म्हणजे पत्रावळ या पुस्तकाची शासनमान्य यादीमध्ये निवड देखील झाली आहे. पुढील महिन्यात म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यावरील ध्येयधुंद या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे होणार आहे. त्या समारंभाचं देखील तुम्हाला मी आत्ताच निमंत्रण देते. स्वामीराज प्रकाशनाकडनं विविध उपक्रम राबवले जातात. त्यातलेच म्हणजे नारायण सुर्वे साहित्य संमेलन, जागर हा महिला मेळावा, अंबुद हा पावसाळी उत्सव आणि प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देणारा स्वामीराज महोत्सव अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा वृद्धिंगत व्हावी, वाढावी, ती रुजावी यासाठी सातत्याने कार्यरत असते. आज या महानगर साहित्य संमेलनामध्ये आपण आपली मुंबई आणि मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलचा आणि मुंबई आणि मुंबईकरांचं अर्धे आयुष्य ज्या लोकलमध्ये जातं त्या जीवनवाहिनीचा या सगळ्याचा उहापोह या दिवसभराच्या साहित्य संमेलनामध्ये करणार आहोत. आणि ही कल्पना जी आहे ती जेव्हा साहित्य संघाच्या कार्यकारिणीसमोर मांडली त्यावेळेस त्यांनी तात्काळ होकार दिला आणि याचं संपूर्ण यशस्वी आयोजन हे या सगळ्या मंडळींनी केलं. त्यासाठी त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आज या संमेलनाची सांगता झाल्यावर तुमचं मुंबई आणि लोकलवरचं प्रेम अधिक दृढ होईल हा नक्कीच विश्वास आहे. पण एक मात्र लक्षात ठेवा, उद्यापासून ठराविक लोकल पकडताना आपल्याला पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष ठेवायचंच आहे. पण त्याचबरोबर मराठी होऊया आणि मराठी जगूया हे ब्रीदवाक्य मात्र कधीच विसरायचं नाहीये. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. धन्यवाद तपस्या मॅडम. स्वामीराज प्रकाशनाची वाटचाल आणि त्यांचे उपक्रम याचा परिचय त्यांनी आपल्याला करून दिला. आता माननीय प्राध्यापिका उषा तांबे, तुम्हाला माहितीच आहे की त्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा आहेत आणि मुख्य म्हणजे आजच्या या साहित्य संमेलनाच्या त्या स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्र विनंती. नमस्कार. या 48व्या महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
निर्माता दिग्दर्शक श्री सचिन गोस्वामी, उद्घाटक सर्वांच्या मनात विश्वास जागवणारे माननीय विश्वास नांगरे पाटील, पहिल्या महिला रेल्वे चालक श्रीमती सुरेखा यादव ज्या आलेल्या नाही आहेत आता, संमेलनात सहभागी होणारे सर्व वक्ते, कवी शाहीर निलेश जाधव आणि त्यांचे सहकारी, स्वामीराज प्रकाशनाचे पदाधिकारी आणि सदस्य, मुंबई मराठी साहित्य संघाचे सर्व सदस्य आणि आपण सर्व रसिक यांचं मी या 48व्या महानगर मराठी साहित्य संमेलनात मनापासून स्वागत करते. गेल्या वर्षी साहित्य संघाच्या नियमानुसार निवडणुका झाल्या आहेत. नवीन नियामक मंडळ, नवीन कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांनी संस्थेच्या कामाची धुरा उचलली आहे. त्यानंतरचं हे पहिलं संमेलन आहे. अनेक वर्षांनी ते संस्थेच्या वास्तूमध्ये होत आहे. यामध्ये एवढ्या कर्तबगार आणि लोकप्रिय व्यक्तींचा समावेश असणं ही आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. संमेलनाध्यक्ष श्री सचिन गोस्वामी यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांचं यशस्वी दिग्दर्शन केलं असलं तरी ते मराठी घराघरात पोचले आहेत ते त्यांच्या हास्य जत्रेमुळे. दर्जेदार निर्विष विनोद कसा असतो हे त्यांनी या जत्रेतून दाखवून दिलं आहे. संपूर्ण कुटुंबाला इष्टमित्रांसह बसून निखळ आनंद घेता येईल अशी ही आनंद यात्रा त्यांनी आपल्या घरात आणली आहे. उद्घाटक माननीय विश्वास नांगरे पाटील यांच्या कामगिरीतून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या लिखाणातून वाचकांच्या मनात निश्चित विश्वास निर्माण झालेला आहे. मुंबईचा पोवाडा गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. तितक्याच जिव्हाळ्याचा विषय लोकल, त्यावर एकांकिका सादर होणार आहे. मुंबई बदलत असेल तर असेल, पण तिचा आत्मा बदलला आहे का ह्यावर परिसंवाद आहे. मुंबईला केंद्रस्थानी ठेवून पुस्तकांमधल्या उतार्यांचं वाचन आहे. मुंबईची खाद्य संस्कृती हा अगदी वेगळा चवदार विषय आम्ही घेतलेला आहे. त्याबरोबर मुंबईतील फुटपाथवरील वाचन संस्कृती ह्यावर गप्पा रंगणार आहेत. रेल्वे भजन हा संपूर्णपणे वेगळा अनुभव आपण घेणार आहोत. असे अनेक पठडी बाहेरचे कार्यक्रम नव्या पदाधिकाऱ्यांनी योजले आहेत. गेली कित्येक वर्ष ही महानगर संमेलनं कल्याण, ठाणं, बदलापूर, वसई अशा लगतच्या शहरांमध्ये आयोजित केली गेली होती. यंदा हे संमेलन संस्थेच्या स्वतःच्या वास्तूमध्ये होत आहे, याचाही आनंद आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, माननीय सी.डी. देशमुख, माननीय यशवंतरावजी चव्हाण या सर्वांचे आशीर्वाद या वास्तूला लाभले आहेत. आज आघाडीवर असलेल्या अनेक नाट्य सिने कलावंतांनी आपल्या वाटचालीला इथूनच सुरुवात केलेली आहे. म्हणून ही वास्तू सुद्धा समारंभातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला आताच उज्ज्वला मेंदळे यांनी सांगितलं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एवढ्या थाटामध्ये साजरं होत असताना पुन्हा ही महानगर संमेलन आपण का घेतो. त्यांनी जी कारणं सांगितली त्याच्या पलीकडे असंही एक मला जाणवतं की महानगर संमेलनामध्ये वाचक आणि वक्ता किंवा लेखक यांच्यामधलं अंतर कमी असतं. जे अखिल भारतीय संमेलन असतं त्याच्यात वक्ता इथे उभा असतो आणि कित्येक फूट पुढे आपले लोक बसलेले असतात. हे वाचार्थानी आणि खरोखर अंतर कमी करणारं असं महानगर संमेलन असतं आणि म्हणून ते दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो. वक्ते, श्रोते, कवी हे सगळे एकाच कुटुंबाचे म्हणा किंवा एकाच समारंभाचे जवळचे घटक बनतात. अशी ही महानगर संमेलन आहे. आजचं हे 48वं संमेलन आहे. या संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद उषाताई. आणि अतिशय देखणं नेपथ्य इथे तुम्हाला दिसतंय. चर्नी रोड, त्या चर्नी रोड, गिरगाव आणि आता आम्ही बोलतोय. खूप वेगळं वाटतंय हे इथे संवाद साधताना. म्हणजे आपण बघा ना की जेव्हा संमेलनाच्या वेळेला ही संकल्पना घेत असतो, त्या निमित्ताने काही कार्यक्रम करत असतो आणि तिथल्या प्रत्येक बारकाव्याचा उल्लेख करणं सुद्धा इथे महत्वाचं आहे, म्हणून मी हा उल्लेख केला. आणि आता मी
प्रतिभा विश्वास यांनी आजच्या संमेलनाचे उद्घाटक, राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते विश्वास नांगरे पाटील यांची ओळख करून द्यावी अशी मी प्रतिभा विश्वास यांना विनंती करतो. तुम्हाला माहितीच आहे आचार्य